नमस्कार, मी डॉक्टर स्वरदा. माझ्या या रेकीबरोबर बरंच काही या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेली आहे. ती काय तर आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी डायबिटीसचा पेशंट असतोच. तर त्यांना दिलेल्या गोळ्या औषधांमुळे कधीकधी त्यांची शुगर कमी होते, त्यांना चक्कर येते, खूप घाम सुटतो. अशा वेळेला काय करायचं ते आपल्याला समजत नाही. तर एक साधी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्ही सहज करू शकता घाबरून न जाता. तर काय करायचं आहे तर ज्यावेळेला अशा माणसाची ज्याला डायबिटीस आहे त्याची शुगर खूप कमी येते, त्याला चक्कर येते, घाम सुटतो, त्यावेळेला आपण काय करतो, घरातली 1 चमचा साखर त्याला देतो. तर तसं न करता तुम्ही त्याला जर मध चाटवला किंवा मध खायला दिला तर ते जास्त परिणामकारक ठरतं. कारण मधामध्ये असतं ते ग्लुकोज आणि प्रोसेस शुगरमध्ये असतं ते सुक्रोज. याचं कारण असं की ग्लुकोज हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये असतं. त्यामुळे जर तुम्ही ग्लुकोज दिलं त्याला खायला तर पटापट ॲब्सॉर्प्शन होतो आणि शुगर लेवलही वाढते आणि त्याला एनर्जेटिक वाटू लागतं. त्याचऐवजी जर तुम्ही सुक्रोज दिलं तर नुसतीच शुगर लेवल वाढते आणि ती वाढायला वेळही लागतो आणि शेवटी ती प्रोसेस्ड आहे, नॅचरल नाही. त्यामुळे शरीराला ॲक्सेप्ट करायलाही वेळ लागतो. त्यामुळे जर तुमच्या घरातल्या कोणत्याही माणसाची अशीच शुगर कमी झाली असेल, त्याला आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये हायपोग्लायसेमिया म्हणतात, असं जर कुणाला घरात झालं असेल तर तुम्ही त्याला ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोजचा नॅचरल सोर्स असलेलं मध किंवा खजूर देऊ शकता. देऊन बघा तुम्हाला काय परिणाम होतो आणि मला जरूर कमेंट करून कळवा.